कसं काय मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल वरती। सध्या इंडियन सोशल मीडियावरती ब्लॉगिंग हे सेक्टर सगळ्यात जास्त बूम करते, त्याच्यामुळे मी पण मिनी ब्लॉग स्टार्ट केले Instagram वरती। पण याच ब्लॉगिंगची एक डार्क साइड आहे, ती म्हणजे लाईफस्टाईल ब्लॉगिंग। यामध्ये क्रिएटर्स इतक्या खालच्या थराला जाते, व्ह्यूज आणि इझी मनी साठी हे लोक जिथं नाही तिथं माती खाऊ राहिले। अशाच माती खाणाऱ्या ब्लॉगर्स पैकी एक आपण मराठी ब्लॉगर आज बघणार आहे, ज्याचं नाव आहे द वन अँड ओनली सोमनाथ वाघमारे कॉमेडियन। याच्या चॅनलच्या नावावरून तुम्हाला असं वाटलं असेल हा कार्यकर्ता YouTubeच्या व्हिडिओज मध्ये कॉमेडी करत असेल, पण नाही, असं बिलकुल नाही। हा कार्यकर्ता याच्या चॅनल वरती कॉमेडी करायचं सोडून सगळं काही करतोय। जसं की व्लॉग्स मध्ये आपले इंजर्ड झालेले पोरं दाखवणे, त्यांचा व्हिडिओ दाखवणे आणि क्लिकबेट करणे, असं करून याला वाटतंय हा लोकांना हुत्या बनवतोय, पण ऍक्च्युअल मध्ये सोमनाथ वाघमारे खतम। यांचं म्हणजे असं झालंय, एक कशाचं पण कॉन्टेंट क्रिएट करू शकता। पोरांना लागलं, पोर ICU मध्ये ऍडमिट आहे, करा ब्लॉग। बायको प्रेग्नेंट आहे, करा ब्लॉग। बायकोची डिलिव्हरी चालू आहे, करा ब्लॉग। चड्डीत पातळ जुलाब झाले, करा ब्लॉग। पण कार्यकर्ता फक्त एवढ्यावरच थांबत नाही। रिसेंटली याच्या एका मित्राची डेथ झाली, त्याचा पण यांनी ब्लॉग क्रिएट केलाय। याच्यावरून एवढं कळतंय की हे लाईफस्टाईल ब्लॉगर्स यांच्या कॉन्टेंटसाठी कोणत्या पण थराला जाऊ शकतात, म्हणजे याला समोरच्या फॅमिलीशी काही एक घेणं देणं नाहीये। आपला व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांच्या मनाला काय वाटेल किंवा त्यांच्यावरती काय बीतल याच्याशी याला काहीच घेणं देणं नाहीये। याला पाहिजे कॉन्टेंट, याला पाहिजे व्ह्यूज। ज्या परिस्थितीत एखादा व्यक्ती मोबाईल सुद्धा हातात घेणार नाही, त्या परिस्थितीत हा बुसपांगे कॉमेडियन कॉमेडी करतोय। आज मित्रांनो सांगताना अतिशय दुःख होतंय, कारण की तुम्हाला थंबनेल आणि टायटल वरून लक्षात आलं असेल। हा दिसतंय भावा तुला किती दुःख झालंय। मित्राच्या मरणाचं तू कॉन्टेंट क्रिएट केलाय, ते पण 15 मिनिटाचं। शोभतं का रे तुला? मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खाणं यालाच म्हणतात। आपला कॉमेडियन इथं पण नाही थांबत। मित्राच्या डेथचं इतकं दुःख झालेलं कार्यकर्त्याला की 2 दिवसांनी यांनी लगेच नवीन व्लॉग अपलोड केला, ज्या व्लॉग मध्ये हा हसत खेळत मामाच्या पोरींसंग लग्नाचा व्लॉग बनवत होता। असं बोलायला नाही पाहिजे, पण वरती गेलेला तो मित्र आज हे सगळं बघून म्हणत असेल, एक चान्स जर भेटला तर मी याचा चॅनल रिपोर्ट मारेल। दाजीच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, सपोर्ट करा। तुमचा दाजी बंगला इझी मनीसाठी, तुम्ही याच्या नादी नका लागू, नाही तर तुमचा पण कॉन्टेंट मिल्क करेला। काय चाललंय मग IPL फॅन्सचं? वातावरणात काय स्पार्क फील होतंय की नाही? 2024चा IPL प्युअर पीकला गेलाय आणि मी फुल एक्साइटमेंट मध्ये काही दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होतो IPL ची, आणि IPL आता फायनली स्टार्ट झाली आहे। या वेळेसचा IPL सीझन एकदम खतरनाक होणार आहे आणि मी माझ्या फेवरेट टीमची वाट बघतोय ऍक्शन मध्ये येण्यासाठी। पण मग तुम्ही तुमच्या IPL थ्रिल साठी मोस्ट बेट सोबत लाईव्ह स्ट्रीम का बरं नाही करत आहे? इथं तुम्ही फक्त स्पोर्ट्सच्या थ्रिलिंग ऍक्शन वरती प्रेडिक्शन ने मांडू शकत, त्याशिवाय तुम्ही एक्साइटिंग गेम्सच्या जगात सफारी करून गेम्स खेळून कॅश पण जिंकू शकता। चला आता थोडंसं सिक्रेट शेअर करतो, जे की फक्त IPL साठी मोस्ट बेटनी लॉन्च केलंय। वेबसाईटच्या लँडिंग पेज वरती तुम्हाला डेली एक टास्क मिळणार आहे, ज्या टास्क वर तुम्ही फक्त एक क्लिक करून तो टास्क तुम्ही जिंकू शकता। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एका दिवसाला तुम्ही फक्त एकच टास्क कंप्लीट करू शकता। प्रत्येक वीकला विनर सिलेक्ट केला जाईल आणि तुमच्या आयडी लँडिंग पेज वरती शोकेस केला जाईल। लकी विनरला चान्स मिळेल एक कूल मोपेड निवडायचा किंवा मग $1000चं गोल्ड स्टोअर व्हाउचर मिळवायचं। आणि आता काहीतरी स्पेशल फक्त माझ्या सबस्क्रायबर साठी, तुम्हाला सिम्पली माझा प्रोमो कोड यूज करायचा आहे मोस्ट बेट वरती साइन अप करते वेळी, आणि पहिल्या डिपॉझिट वरती तुम्हाला मिळणार आहे वेलकम बोनस, शिवाय तुम्हाला मिळणार आहे 50 फ्री स्पिन। ही ऑफर एकदम खतरनाक आहे। खूप साऱ्या लोकांनी ऑलरेडी मोस्ट बेटच्या वेबसाईट वरती रिअल प्राइजेस जिंकले आणि आता तुमची बारी आहे त्यांच्यासोबत जिंकण्याची आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स घ्यायची। मग वाट कसली बघताय? 2024चा IPL सीझन मोस्ट बेट सोबत स्ट्रीम करा आणि हे सीझन अनफॉरगेटेबल बनवा। आताच साइन अप करा आणि गेम सुरू करा। लिंक तुम्हाला पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। मी ही गोष्ट दरवेळी सांगत असतो आणि आता पण सांगतोय की प्रत्येक गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करायची गरज नाही, काही गोष्टी फक्त ऐकण्यापुरत्याच मर्यादित ठेवा। हा बुसकाट मांगे इथं पण नाही थांबत, हा पब्लिक अटेन्शन साठी आणि टाइम रिटेन्शन साठी स्वतःच्याच बापाची इज्जत काढतोय व्हिडिओज मध्ये। कॅमेरा चालू केला, एक शूट चालू आहे, जरा नीट बोला इथं। काय आता नीटच बोलतोय की काय करतोय? कसलं वचकलं बोल ना का? हे सगळं बघून आणि सहन करून काकाला डायरेक्ट ST बसवरची जाहिरात आठवत असेल। विचार करत असतील सरकारी दवाखान्यातून ते रबर आणलं असतं तर आता हे सहन नसतं करायला लागलं। हे पण काहीच नाही, कार्यकर्ता इथं पण नाही थांबत, यांनी स्वतःच्या हनीमूनचा एक्सपिरियन्स पण शेअर केलाय चॅनल वरती। मावशीची हात असं चुकून आगाव टाकला, या आगाव हात टाकला की तुम्हाला सांगतो ही आधीच घाबरलेली, किशन पुढे आठवतोय, अंगाव काटा येतोय। फक्त अंगावरच काटा येतोय की अजून कुठे येतोय? कॉन्टेंट आणि व्ह्यूज साठी हे लाईफस्टाईल ब्लॉगर्स फक्त शेण खायचं बाकी राहिले। कॉन्टेंटच्या नावाखाली पर्सनल लाईफची वाट लावून घेणं कोणीतरी या लाईफस्टाईल ब्लॉगर्स कडून शिकायला पाहिजे। हे लोक काही बी करू शकते। मी आतापर्यंत ऐकलं होतं पैसा माणसाला आंधळ करतो, पण इथं पैसा डायरेक्ट माणसाला चुत्या बनवून राहिला। तर मित्रांनो, तर आजचा विषय काय आहे आणि समधी YouTube फॅमिलीच्या आवडीचा आजचा विषय आहे आणि समधी फुल व्हिडिओ बघणार, शेवटपर्यंत बघणार असा हा विषय आहे। हो मग विषय का YouTube फॅमिलीला पण यायचं होय, नाही तर 2-3 लाखांपर्यंत व्ह्यूज गेलेच नसते आणि ते लोक पण व्हिडिओ ओपन केल्यानंतर तुला घोडेच लावित असतील, कारण क्लिकबेट करून जे ऑडियन्स आणली ती घोडेच लावणार आहे तुला। हे आजचा विषय आहे हनीमून।
हे काय नवीन आणलं हनीमून मध्ये माहित नाही का तुला? नाही हा नाही बघितलं का? ही आडमट स्वतः हनीमून नाही गोव्याला गेली कधी गोव्याला? काय जीवताय माणूस आहे राव. काय प्रश्न विचारायला स्वतःच्या बायकोला? ती तुला सोडून गोव्याला एकटे हनीमूनला जाणार आहे का? किस्सा ऐकण्यासाठी भरपूर जण आवर्जून आतुर असतील. लोक किस्से ऐकायला आतुर नव्हते झाले, लोक तुझी लाईव्ह ऍक्शन बघायला आतुर झाले होते. पण क्लिकबेट करून तू पातळ लागला. आणि तुमचं पण किस्सा तुम्हाला काहीतरी वाल्या आठवणी, काय म्हणते, जुन्या आठवणी वाल्या करून देतील. नॉटी बॉय. नक्की जुन्याच आठवणी ओल्या करायचंय की दुसरं काय ओलं करायचंय? कारण हे बोलून तुझ्या बायकोला पण समजलं की तू माती खाल्लीय. गप्पा तो तुम्ही एकटा बना, मला त्यात घेऊ नका, सारखं तिकडं 16 झाला मित्रांनो, पाहुणं रावलं जिकडल्या तिकडे. ती बिचारी बायको या गोष्टींसाठी रेडी पण नाही, कारण तिला पण माहितीये हा आपली इज्जत चव्हाट्यावर आणून राहिलाय. पण तरी हा कार्यकर्ता तिला फोर्सफुली व्हिडिओ मध्ये घेऊन राहिलाय. या ब्लॉगर्स लोकांच्या डिक्शनरी मध्ये कन्सेंट नावाची गोष्ट नाहीच डायरेक्ट. घरातलं काय गरज आहे सांगायची ह्यातलं? इकडे बघ, लोक व्हिडिओ काढतात गोव्याला गेलेला. आम्ही हनीमून साठी हॉटेल बुक केलं, ती केलं, असं तसं. आपण तर किस्सा सांगतोय फक्त नॉर्मल. ती बायको किती समजदार आहे. तिला कळून चुकलंय की आपल्या घरातल्या पर्सनल गोष्टी चव्हाट्यावर आणून सोशल मीडियावरती तमाशा नसतो करायचा. पण याला कोण सांगल? याला पाहिजे कंटेंट, याला पाहिजे व्ह्यूज. त्याच्यापेक्षा एक काम कर, तू नुसते किस्से नको सांगू, तू डायरेक्ट लाईव्ह ऍक्शन चालू कर. या सगळ्या गोष्टी करून पब्लिकच्या डोक्याचा लेमन सोडा करून तरी पण याचं मन नाही भरत. मग चालू होतं याचा चॅनल विकायचा मेलोड्रामा. 1 महिन्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी चॅनल विकण्याचा व्हिडिओ टाकलेला. परत 2 हप्त्यांपूर्वी सेम कन्सेप्ट वाला व्हिडिओ परत अपलोड केला. म्हणजे तुला नक्की करायचंय काय? याचं चॅनलच विकल्याने जाते. त्याच्यापेक्षा एक काम कर, डिलीट मारून टाक. माझा हा चॅनल सोमनाथ वाघमारे कॉमेडियन आणि प्रियंकाचे चॅनल प्रियंकाचे ब्लॉग, हे दोन्ही चॅनल विकायचे आहेत मला. हिपोक्रेसी या ब्लॉगर्स लोकांच्या रक्तात भिनली डायरेक्ट. ते म्हणजे चेष्टा वगैरे करतो, तसं काय नाही मित्रांनो. सोमनाथ वाघमारे हा तुम्हाला सांगतो, एकदा शब्द दिलेला त्यात कधी बदल करत नाही. इतकी हिपोक्रेसी का 1 महिन्यापासून बोलतोय की मी चॅनल विकणार आहे, पण नाही. डेली त्याच्यावरती ब्लॉग्स अपलोड करतोय, कॉन्टेंट क्रिएट करतोय, व्ह्यूज छापतोय, पैसे कमवतोय. हिपोक्रेसी की भी सीमा होती है. यूट्यूबवर फॅमिली म्हणून दाखवायची नाही माझी तरी. यूट्यूबला फॅमिली दाखवायची नाही, मी पण दिसणार नाही. एकीकडे अबुसकट मांगे बोलतोय की फॅमिली आणायची नाही, युट्यूब वरती पर्सनल गोष्टी दाखवायच्या नाही, आणि दुसरीकडे दुसऱ्याच्या फॅमिलीमध्ये झालेल्या डेथचं मिल्किंग करून त्याचं कॉन्टेंट क्रिएट करून युट्यूब वरती अपलोड करतोय. अरे सुधर शेमनिया. मी व्हिडिओ बनवला होता की माझा चॅनल विकायचा आहे आणि एक नाही दोन्ही चॅनल विकून टाकणार आहे. परत सेम बकचोदी. चॅनल विकायचे, पण तुझे चॅनल घेऊ कोण राहिलं? एकीकडे व्हिडिओची सुरुवात हा अशी करतो आणि दुसरीकडे व्हिडिओचा एंड हा असा करतोय. पण तुमच्या कमेंट बघून आणि कालचं तुमचं प्रेम बघून खरंच मला जे टेन्शन होतं, जे काय होतं, समजा दूर झालं आणि जाग्यावर मी आलो. बघूया, पण कशामुळे मी चॅनल विकणार होतो आणि काही फॅमिली दाखवणार नाही हे तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. हागला का पातळ? ब्लॉगिंग इंडस्ट्रीचा अजित पवार झालाय तू. चला तर मग आजच्या पुरतं इतकंच. मला माहिती आहे व्हिडिओ शॉर्ट झालाय, पण व्हिडिओचा सेकंड पार्ट येऊ शकतो याच कार्यकर्त्यावरती. पण त्याच्यासाठी तुमची डिमांड डिपेंड करेल. जर तुमची डिमांड असेल तर सेकंड पार्ट पण येईल. व्हिडिओला करू इथंच एंड. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि मोस्ट बेटची लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट मारा. 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव, नाही तर सोडून दे. गोड बोलून मारणारे रोजच भेटते.